राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर आता चर्चा जी होत आहे ती युवा संघर्ष यात्रेची आणि ही संपूर्ण यात्रा कशी असणार आहे या यात्रेचं नेतृत्व जे करत आहेत ते आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत। दादा नमस्कार। ही यात्रा खरं तर एका बाजूला पक्षाची संघर्ष चालू आहे, पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात तुमचा संघर्ष कशासाठी आहे आणि कशी ही यात्रा निघणार आहे? नाही, युवा संघर्ष यात्रा जी आम्ही सर्वजण मिळून काढत आहोत ते एका व्यक्तीची नाही पण ती युवांसाठी आहे। आज युवक असतील, युवती असतील, त्यांचे पालक असतील आणि महाराष्ट्राची जनता खूप मोठ्या प्रमाणात दैनंदिन जीवनामध्ये संघर्ष करत आहेत आणि या संघर्षाचे एक प्रतीक म्हणून आपण ही युवा संघर्ष यात्रा काढलेली आहे। त्यांचा संघर्ष जो आज ते करत आहे तो खूप मोठा आहे। या यात्रेमध्ये 800 किलोमीटर आम्ही सर्वजण चालणार आहोत। त्यांच्यासमोर हा संघर्ष फार लहान आहे पण त्यांच्या संघर्षाचं याच्यामध्ये एक प्रतीक आहे। आज आईवडील कष्ट करून कमी शिकले असले तरी मुलामुलींना शिकवतात, ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट करतात, पण डबल ग्रॅज्युएट होऊन सुद्धा आज या युवांना हाताला काम नाही। डिप्रेशनचं प्रमाण आपल्या युवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्याच्यातच काही नेते, काही मोठी लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने ड्रग्सला पाठिंबा देत ड्रग्सचंही प्रमाण आता युवा पिढीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे। मग ह्या जर गोष्टी होणार असतील, आजची पिढी जर एवढ्या अडचणीत जाणार असेल तर मग राज्याचं उद्याचं भवितव्य कसं असणार हाही प्रश्न आता आपल्या सर्वांना पडायला लागला आहे। त्याच्याबरोबर काही सरकारकडनं आज जे काही धोरणं आणली जातात, कॉन्ट्रॅक्ट भरती, तर तहसीलदार तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर घेणार, मग तहसीलदार जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर घेणार असेल तर त्या पदासाठी 8-8, 10-10 वर्ष अभ्यास करणाऱ्या युवांचं काय होणार? बरं ठीक आहे, ते पद तुम्ही तहसीलदारचं कॉन्ट्रॅक्टवर भरलं, एखादा गरीब व्यक्ती त्या तहसीलदारकडे गेला, तोही म्हणेल तहसीलदार अरे तुझ्यासाठी नाही आलो, मला वर्षभरासाठीच घेतलं, मी माझं बघतो ना, माझं घर कसं मोठं होईल, अशाही गोष्टी होऊ शकतात। शाळा दत्तक योजना आणण्याचं कारण काय तर सरकारकडे पैसा नाही। 1 कोटी रुपये घ्या आणि शाळा दत्तक घ्या, म्हणजे तुम्ही शाळा प्रायव्हेटायझेशन करण्याचं आता सुरू केलेलं आहे। त्याच्याचबरोबर समायोजन तुम्ही शाळेचं करणार आहात। मग एखाद्या पाड्यावर, एखाद्या वस्तीवर, डोंगराळ भागामध्ये एखादी शाळा असेल ती तुम्ही बंद करणार, त्या मुलांनी काय 5-6 किलोमीटर चालत जायचं का? मग त्यांचा हक्क नाही का? शिक्षण हक्क कायदा कशाला आहे? मग या शाळा बंद करून 20,000 जे शिक्षक भरती करायचे तुम्ही कमी करणार आणि मग 60,000 काढायच्या ऐवजी तिथं फक्त तुम्ही 20-22 नाही तर 25,000 काढणार, मग बाकी काय करणार? हे सगळे मुद्दे आहेत। याच्यात महिला सुरक्षतेचा मुद्दा आहे, याच्यामध्ये युवा धोरण आणण्याची जरूरत जी आहे तोही मुद्दा आम्ही सर्वांनी घेतला आहे आणि हळूहळू आता लोक या यात्रेला जुळत चाललेले आणि ते सुद्धा सजेस्ट करत आहेत की तुम्ही हे वेगवेगळे मुद्दे घ्या आणि हे सगळे मुद्दे घेऊन 800 किलोमीटर चालत दिवाळीसुद्धा आम्ही अशाच पद्धतीने एखाद्या गावामध्ये साजरी करणार आहोत। 7 डिसेंबरला अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ही यात्रा तिथं धडकेल आणि तिथं आंदोलन केलं जाईल आणि अधिवेशनामध्ये सुद्धा हे सर्व मुद्दे आम्ही मिळून तिथं मांडू। खरं तर या संपूर्ण यात्रेदरम्यान आपला जो प्रमुख मुद्दा आहे तो बेरोजगारीचा आहे। मात्र यावेळी आपण बघत आहोत की सध्या राज्यामध्ये कंत्राटी भरती हा विषय गाजतो आहे। एका बाजूला कंत्राटी भरती हा विषय गाजत असताना दुसऱ्या बाजूला MPSC जे उत्तीर्ण झालेले तरुण आहेत, विद्यार्थी आहेत, ते कुठेतरी गुरं राखण्याचं काम करतात, हे सुद्धा चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते। याला म्हणजे तुम्ही लढा तर देत आहात, मात्र याच्यावरती उत्तर काय निघणार, मार्ग काय निघणार, पर्याय काय असणार आहे? मला एक कळत नाही, नियुक्त्या देण्याचं या सरकारने ठेवलं आहे तर नियुक्त्या देऊन टाका ना, परीक्षा तुम्ही घ्या ना। आणि परीक्षा घेत असताना तुम्हाला प्रायव्हेट कंपनीतून परीक्षा का घ्यायची आहे? आता MPSCचं बजेट 60 कोटी आणि TCSला सरळ भरतीसाठी तुम्ही किती रुपये देणार आहात तर 1500 कोटी। अरे मग MPSCला ताकद द्या ना, MPSCला 400-500 कोटी देऊन इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करा, सदस्य संख्या तुम्ही वाढवा आणि पारदर्शक पद्धतीने जे करायचे तुम्ही करा ना। आता नॉर्मलायझेशनची एक प्रोसेस आहे, ती सुद्धा कॉम्प्लिकेटेड आहे, ती कोणाला कशी केली जाते हे माहीत नाही। तलाठी भरतीला तुम्ही 1000 रुपये घेता, तुम्ही आता सगळ्या भरतीसाठी 1000 रुपये घेणार आहात, म्हणजे सरकारकडे पैसा खरंच नाही आहे का? तुम्ही ह्या गरीब मुलांसाठी एवढं करू शकत नाही का की राजस्थान सरकारसारखे 600 रुपयामध्ये सगळ्या भरत्या दिल्या जातात? आणि तलाठी भरतीचं तर एक गोष्ट आणि जी कानावर आली अतिशय घातक आहे की 25 ते 30 लाख एका पदासाठी घेतले जात होते। मग आता पैसे देऊन जर अधिकारी लोक होणार असतील आणि जे कष्ट करणारे गरीब मुलं त्यांचं काय होणार? आणि पैसे दिलेला व्यक्ती गरिबाचं काम कधी करणार? तो म्हणेल की मला आता पैसे रिकवर करायचे आहेत। तर हे जे काय चाललं आहे ना, हे आजच्या पिढीसाठी, उद्याच्या पिढीसाठी हे योग्य नाही आणि महाराष्ट्रात स्वाभिमानासाठी नक्कीच नाही।
सध्या आणखी एक विषय गाजत आहे तो म्हणजे ड्रग्सच्या रॅकेटचा. हा एक ड्रग्सचं रॅकेट आता नुकतं उघडं झालेलं आहे. याच्यामध्ये अनेक राजकीय कनेक्शनसुद्धा समोर येताना पाहायला मिळतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार यांनी स्वतः आता मागच्या अनेक भाषणांमध्ये महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याचं प्रमाण जे त्याच्यावर देखील प्रकाश टाकलेला आहे. तर ह्या दोन्ही जे विषय आहेत जे तरुणांसाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत की मुली बेपत्ता होतात, एका बाजूला ड्रग्सचा जो विळखा आहे तो देखील वाढताना पाहायला मिळतो. याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने याची लढाई देणार आहात? महिलांचा मुलींचा सुद्धा मुद्दा याच्यामध्ये घेतला आहे, शक्ती कायद्याचा मुद्दा घेतलेला आहे. सायबर क्राईम मुलींच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याच्याचबरोबर ड्रगच्या बाबतीत तर म्हणजे तुम्ही बघा ना, एखाद्या पोर्टवर जिथं बोटी येतात तिथं 5-5 हजार कोटीचं ड्रग सापडतं. मग किती कोटीचं ड्रग हे आत जातं हे कोणालाच माहीत नाही. आणि त्याच्याचबरोबर काही कारखाने पकडले गेले. आता तो पाटील नावाचा एक मुलगा आहे कुठला तरी, तर त्याला पुण्यामध्ये तिथं पकडलं गेलं होतं नाही, तो सापडला होता. पण आज सत्तेत असणाऱ्या एका नेत्याचा तिथं फोन आला की त्याला सोडा. आज ठीक आहे तो पकडला असला तरी मग ह्याच्यामध्ये काही नेतेसुद्धा इन्वॉल्ड आहेत का? ड्रग अशी गोष्ट आहे, एकदा सवय लागली तर ती निघत नाही असं म्हणतात. आणि त्याच्याचबरोबर आज डिप्रेशनचं प्रमाण युवकांमध्ये मोठे आहे. ते का आलं आहे? नोकरीच नाही ना डिग्री घेऊन. आता एखादा मुलगा, त्यांना माहिती आहे, मुलगी माहिती आहे, आईवडिलांनी खूप कष्ट घेतले आहेत, बाहेरून पैसे गोळा केलेत, पण शिक्षण दिले, 6-7 लाख खर्च केला आहे, पण आज नोकरी मिळत नाही. तर आईवडिलांकडे बघून अक्षरशः तो हताश होतो आणि त्यात मग त्याला जर ते ड्रगची सेवन करण्याची सवय लागली ती निघतच नाही. मग त्या आईवडिलांनी काय करायचं? ड्रग्सच्या या विषयावर मुद्दा असा आहे की मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा विषय खूप गाजलेला होता. अनेकांनी याच्यावरती प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र जशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हे रॅकेट वाढतं आहे, वाटतं की उडता पंजाबनंतर आता उडता महाराष्ट्र होणार आहे. सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष होतं वाटतं. आमचं मत आहे विकासाच्या बाबतीत आपला महाराष्ट्र नेहमीच उडला पाहिजे, नाही तर मोठा झाला पाहिजे. पण जर ड्रगच्या बाबतीत उडता महाराष्ट्र असं काय होण्याचं प्रमाण असेल तर ते फार घातक आहे. अधिवेशनामध्ये तुम्ही जो मुद्दा म्हणाला की अनेक लोकांनी मांडला, त्याची सुरुवात मी स्वतः केली होती. त्या मुद्द्यावर मी बोललो होतो. कारण का जेव्हा काही युवा आम्हाला भेटतात ते आम्हाला सांगतात ना, आमचा मित्र, आमची मैत्रीण अशा पद्धतीने ड्रग्सचं सेवन करत आहे, अतिशय वाईट परिस्थिती आहे, दिवसभर काय चाललं कळत नाही, रोडवर पडतात, 10-10 दिवस 2-2 दिवस घरीसुद्धा येत नाही. ही परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि हे डिप्रेशनचं एक प्रतीक आहे. त्यामुळे याच्यावर 100% काम करावं लागेल आणि तोही मुद्दा आम्ही आमच्या या यात्रेमध्ये घेणार आहोत. एक प्रकार नुकताच घडलेला आहे की गृहमंत्र्यांच्या बंगल्याच्या बाहेर एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण, त्याच्या वर्दीवरती हात टाकण्याचा खरं तर प्रकार घडला. कसं बघता, किती गंभीर वाटते? अतिशय निषेध करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे गृहमंत्र्यांच्या घरासमोरच एका वरिष्ठ अधिकाऱ्याला एक भाजपचा नागपूरचा कार्यकर्ता मारतो. म्हणजे काय संदेश तुम्ही देताय अख्ख्या महाराष्ट्राला की पोलिसाची किंमत तुम्ही करू नका? आता जेव्हा सुशांत सिंगचं प्रकरण झालं होतं, बिहारचं इलेक्शन चालू होतं, तेव्हा भाजपने मुंबई पोलीसची बदनामी केली आणि त्यांना असं वाटलं की बिहारमध्ये भाजपला मदत होईल. मग प्रत्यक्षपणे तुम्ही कुठंतरी पोलिसाचं जे काही किंमत होती, जे काही एक प्रतिष्ठा होती, ते तुम्ही खालवण्याचा प्रयत्न तिथं करत आहात. माझं तर मत आहे सरकार त्या कार्यकर्त्यांवर कारवाई करणार नाही. अधिकाऱ्यांनीच पुढे यावं आणि अधिकाऱ्यांनी त्या कार्यकर्त्यावर कारवाई करा. कोणाचाही फोन आला तरी तुम्ही ऐकू नका, कारण का ह्याच्यातून फार वेगळा संदेश दिला जाईल आणि या घटनेचा निषेध करतो. आणि हे सरकार ज्या पद्धतीने वागत आता एक आमदार जो शिंदे गटाचा आहे त्यांनीसुद्धा एका पोलिसाला मारलं ना, कॉलर पकडली. काय संदेश आहे? हे बघ मी पोलीसपेक्षा मोठा आहे. कुणी कोणाच्यापेक्षा मोठा नसतो. तुम्ही लोकांचे सेवक आहात, तसे पोलीससुद्धा सेवक आहेत. त्यांचा आदर करणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. एक वेगळा विषय असा होता की सध्या राज्यामध्ये विस्ताराची चर्चा सुरू आहे. मात्र विस्तार कधी होणार हे कुणालाही त्यामध्ये अजून निश्चितपणे तारीख सांगता येत नाही. दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या जागांवरून सध्या महायुतीमध्ये अलबेल असल्याचं चित्र पाहायला मिळत नाही आहे. एका बाजूला शिंदे गट म्हणते की आम्ही 22 जागा लढणार. बहुसंख्य जी जागा आहे ती खरं तर भाजपकडे आहे. त्याच्यामुळे अजित पवार गटाला किती जागा मिळतील काय वाटतं? त्यांच्याकडे जर स्वाभिमान राहिला असेल, त्या जे नेते पलीकडे गेलेले आहेत ते कदाचित या बाबतीत निगोशिएट करतील. पण एक तुम्हाला सांगतो, शिंदे गट असू द्या नाहीतर हे जे नेते आता राष्ट्रवादीतून पलीकडे गेलेले आहेत त्यांना कुठेही संधी दिली जाणार नाही. भाजप जे म्हणेल तसंच त्यांना ऐकावं लागणार आहे. का हे जे महाराष्ट्राचं समीकरण शिंदे गट असू द्या नाहीतर जो दादांचा गट आहे नाहीतर जे काही नेते पलीकडे गेलेले आहेत यांना एकाच बोलीवर इथं आणलेलं आहे की लोकसभेला तुमची मदत आम्हाला झाली पाहिजे, भाजपचे जास्तीत जास्त खासदार निवडून आले पाहिजे, आमदारकीचं नंतरचं नंतर बघू. त्यामुळे ज्या गोष्टीसाठी त्यांना आणलं आहे त्यामुळे भाजपच सगळ्यात जास्त सीट घेईल आणि ह्यांना नुसतं चर्चा पहिली केली जाईल, नंतर काही मिळणार नाही. अगदी
शेवटचा प्रश्न आहे. नुकतीच एक माहिती समोर आलेली आहे की ललित पाटील जो ड्रग्सच्या प्रकरणात अटक केलेली होती त्याचं असं म्हणणं आहे की मी पळालो नाही, मला पळवायला लावलं तिथून, म्हणजे मला तिथून पळवलं गेलं, अशा पद्धतीचं त्याने एक मोठं धक्कादायक विधान केलेलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की तो अनेकांची नावं देखील खरं तर समोर आणणार आहे. त्याच्या या विधानाकडे कसं बघता, कारण की याच्यामध्ये जर राजकीय जी नावं समोर येत आहेत किंवा ज्यांनी फोन केले अशा राजकीय नेत्यांची नावं समोर येतात, हे प्रकरण अजून जास्त वाढेल, आणखी जास्त राजकीय नेत्यांची नावं समोर येतील असं वाटतं? नाही, नावं येत असेल तर ती आलीच पाहिजे. आता पळून लावलं, सत्तेत जे आहेत त्यांनाच विचारलं पाहिजे का पळून लावलं, कशामुळे लावलं. याच्यामुळेच लावलं असेल कदाचित. तो सत्तेत असणाऱ्या एका नेत्याचं नाव घेऊ शकतो. आता तो सापडला, तो काय बोलतो बघू. फक्त मला त्या पाटलांना एवढंच सांगायचं आहे की ड्रग्ज आणि हे जे विषय अतिशय या महाराष्ट्रासाठी घातक आहे. जे खरं आहे ते तुम्ही सांगा. उगाच राजकीय दृष्टिकोनातून त्याला वेगळ्या दिशेने कोणी घेऊन जाऊ नये. ज्याची नावं असतील त्यांनी सांगितलं ना, त्याची शहानिशा होणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण हा विषय फार महत्त्वपूर्ण आहे. ड्रग्ज या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ते थांबलंच पाहिजे. आणि जे काही नेते आहेत, अंदाज लोकांना आहे ते कुठले नेते आहेत, तर ते जर असतील तर कारवाई ही झालीच पाहिजे. पण ह्याच्यावर एन्क्वायरी मला अंदाज आहे कोणते नेते? सरकारकडनं एन्क्वायरी न होता माझं मत आहे ज्युडिशियल एन्क्वायरी झाली पाहिजे. कारण का सरकारकडनं एन्क्वायरी अनेक वेळा केल्या जातात. जसं की लाठीचार्ज जो झाला त्याच्यावर सरकारच एन्क्वायरी करतं, त्यातून काय बाहेर निघणार नाही. तर ज्युडिशियल एन्क्वायरी झाल्याशिवाय याच्यातून खरं काय हे लोकांना कळणार नाही. आणि ते कळणं फार महत्त्वाचं, म्हणून ज्युडिशियल एन्क्वायरी याच्या बाबतीत झाली पाहिजे. तर आपण पाहतो की ललित पाटील या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक नावं समोर आणणार आहे. मात्र हे नावं समोर आल्यानंतर त्याची संपूर्ण न्यायालयीन चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी आता खरं तर रोहित पवार करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.